आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो जळगावमध्ये आणि माझ्यासोबत आहेत आर्किटेक्ट अनिकेत निंबाळकर. नमस्कार. नमस्कार. जे 2019 पासून खरं तर या क्षेत्रामध्ये अतिशय उत्तमरित्या काम करतात आणि स्पेशली रेसिडेन्शियल, कमर्शियल आणि इन्स्टिट्यूशनल अशा प्रोजेक्ट्सवर त्यांचं काम चालू आहे. त्यामुळे त्यांचा आतापर्यंत हा प्रवास कसा होता, त्यांना आलेले अनुभव कसे आहेत, या क्षेत्राकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन काय आहे, या सगळ्या संदर्भात आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर. तर आपण नमस्कार. गप्पांना नमस्कार. तर आपण गप्पांना अशी सुरुवात करूया, ते म्हणजे अगदी तुमच्या लहानपणापासून, की तुमची शाळा कुठली होती, मग कॉलेज कुठलं होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं आर्किटेक्ट बनण्यासाठी मागचं इन्स्पिरेशन कोण होतं, बरोबर. ज्यांच्यामुळे खरं तर तुम्ही या क्षेत्राकडे आलात? काय हं. सांगाल? सर माझं जे शिक्षण झालेलं आहे ते जळगावमध्येच झालेलं आहे. हं, जळगावमध्ये विवेकानंद म्हणून आहे त्या ठिकाणी माझं 1ली ते 4थी पर्यंतचं शिक्षण झालं. हं, त्यानंतर 5वी पासनं मी आर-आर महाविद्यालयामध्ये होतो. त्यानंतर एम-जे कॉलेज आणि एम-जे कॉलेजनंतर नाटा देऊन मी आर्किटेक्चरला आलोय. माझे एक बॅकग्राऊंड सांगतो घरचं. हं. वडील बिझनेसमन आहेत, पण त्यांना कन्स्ट्रक्शनची एक आवड होती. त्यांनी बऱ्यापैकी म्हणजे स्वतःचं ऑफिस झालं, त्यानंतर फॅक्टरीज झाल्या. ह्या स्वतःच्या जे डेव्हलपमेंट केलंय त्यांनी कन्स्ट्रक्शन म्हणून केलंय. तर त्यांना बघून मला पहिले सिव्हिल इंजिनिअर बनायचं होतं. हं. पण सिव्हिल इंजिनिअर साइटवर वर्क करतात. त्यानंतर ते आर्किटेक्टला फॉलो करतात, हे मी बघत होतो. त्यानंतर मला थोडं असं वाटलं, की सिव्हिल इंजिनिअरची अजून एक स्टेप अप केली, तर आपण आर्किटेक्टही बनू शकतो. अच्छा. त्यामुळे आपण आर्किटेक्चर ह्या प्लॅटफॉर्मवर मी रुजू झालो. बरं झालं. बरोबर आहे. येस. मग जनरली असं होतं, की आपण शिक्षण पूर्ण केल्यानंतर हं, हं. कुठेतरी सर्व्हिस किंवा प्रॅक्टिस करतो, थोडा बरोबर. प्रॅक्टिकल अनुभव येस. घेण्यासाठी. तो तुम्ही कुठं घेतलात आणि जेव्हा स्वतःची कन्सल्टन्सी करायची ठरली, हं, हं. त्यात जो पहिला प्रोजेक्ट होता, तर बरोबर. तो कुठला होता? तो कुणाच्या रेफरन्सने मिळाला? कसा पूर्ण झाला? येस. त्याविषयीची पण आठवण. माझं आर्किटेक्चरल नंतर मी इंटर्नशिप केली आहे ती बंगलोरला केली आहे. माझं ओ-एस-पी अशी होती, की मला पहिले हेल्थ केअरमध्येच वर्किंग करायचं होतं. मी हेल्थ केअरमध्ये मोस्टली हॉस्पिटल्स वगैरे करण्याची इच्छा होती. हं. त्यामुळे मी वॉट फॉर कन्सल्टन्सी बंगलोर या ठिकाणी रुजू झालो. त्या ठिकाणी मी कार्यरत होतो 1 वर्षभर. त्यामध्ये मी मदरहूड, त्याच्यानंतर मॅक्स हेल्थ केअर नोएडा हं. यासारख्या प्रोजेक्ट्सवर काम केलं. बरोबर. येस. त्यानंतर मी जळगावला शिफ्ट झालो कारण बाहेर किती राहणार? हं, त्यामुळे हं. आपण जळगावला सेटअप करायचं होतं. त्या कारणामुळे मी जळगावला आलो. तर जळगावला आल्यानंतर मी ललित राणे सर आहे त्यांच्याकडेही काही 3 वर्ष जॉब केलाय. त्यांच्याकडे मला बऱ्यापैकी रेसिडेन्शियल त्याचबरोबर हॉस्पिटल हेल्थ केअर रिलेटेड त्याच्यानंतर हाउसिंग स्कीम याच्यावर मला प्रॅक्टिस करायला भेटली. त्यानंतर मी स्वतःचा सेटअप चालू केला आहे. वाह! आता या क्षेत्रातल्या काही प्रश्नांकडे येऊया. त्यातला पहिला महत्त्वाचा प्रश्न आहे म्हणजे या क्षेत्रात तुम्ही बघितलं असेल, की प्लॅन ही स्टेज अतिशय महत्त्वाची असते. बरोबर. त्यामुळे प्लॅन या स्टेजचं तुमच्या दृष्टीनं काय महत्त्व आहे? आणि एखाद्या प्रोजेक्टवर सुरुवात करताना काम तुम्ही कसं प्लॅनिंग करता? बरोबर. आता जळगावसारख्या सिटीजमध्ये आपण वर्कआउट करताना मायक्रो प्लॅनिंग हा एक कन्सेप्ट बऱ्यापैकी आहे. कारण या ठिकाणी जागेचं लिमिटेशन असल्या कारणामुळे छोट्या जागेमध्ये किती मॅक्सिमम उपयोग करता येईल ह्या पद्धतीचं आपण वर्कआउट करत असतो. आणि सुरुवातीला तेच असतं, की प्लॅनिंग आल्यानंतर पहिला कन्सर्न वास्तू आणि सेकंड कन्सर्न मायक्रो प्लॅनिंग, की रूम्स व्यवस्थित भेटतायत का? त्याच्यानंतर व्हेंटिलेशन प्रॉपर आहे का? या पद्धतीने आणि तिसरा ॲस्पेक्ट जो असतो तो एस्थेटिक्सचा असतो सर. बरोबर आहे. दुसरं एका चांगल्या हं, कन्स्ट्रक्शनमध्ये हं, हं. एखादा स्किल्ड किंवा अनुभवी आर्किटेक्ट का नेमला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? ॲक्चुअली कसं आहे आर्किटेक्ट हा मायक्रो प्लॅनिंगमध्ये एक्सपर्ट असतो. त्याला बरोबर. बऱ्यापैकी छोट्या-छोट्या गोष्टी ज्या गोष्टीला जितकी गरज द्यायची असते ना, तेवढीच तो देऊ शकतो. अच्छा. ठीक आहे. तर त्या हिशोबाने आर्किटेक्ट हा कधी अपॉइंट झाला, तर त्यांचा वेस्ट ऑफ मनी होत नाही आणि वेस्ट ऑफ स्पेसही होत नाही. बरोबर. हां. दुसरं एक असं आहे, की एक हं, आर्किटेक्ट नेहमीच वेगवेगळे फॉर्म्स वापरत असतो, हं, क्रिएटिव्हिटी हं. करत असतो. बरोबर. कस्टमरमध्ये रेसिडेन्शियलमध्ये काम हं, करताना, हं. ते कस्टमरचं असं म्हणणं असतं, की आमचं बजेट थोडं कमी आहे. बरोबर. अशा वेळेला ती क्वालिटी पण सांभाळायची आहे, बजेट पण हं, हं, सांभाळायची हं. आणि आपली क्रिएटिव्हिटी पण सांभाळायची. तर या बरोबर. तिन्हीचं कॉम्बिनेशन तुम्ही त्या प्रोजेक्टमध्ये कसं करता? बेसिकली सर मी आहे ना मोस्टली चेंजेस काहीच करत नाही. मी एस्थेटिक जे फिनिशिंग वर्क आहे त्याच्यावर वर्कआउट करतो. हं. पण मी स्ट्रक्चर सोबत कोणताच कॉम्प्रोमाईज करत नाही. बरोबर. एक थोडा वेगळा प्रश्न आहे, हं. तो म्हणजे तुम्ही आता इथले मूळचे आहात, इकडे शिक्षण घेतले, बरोबर. आता काम सुरू केले हं, आणि हं. पुण्या-मुंबईसारख्या ठिकाणी पण तुम्ही शिक्षण घेतलेलं आहे. बरोबर. तर मग प्रश्न असा आहे, की येणाऱ्या 15-20 वर्षामध्ये हं, हं. प्रशासनानं हं, हं. कुठल्या क्षेत्रावर काम केलं पाहिजे, जेणेकरून जळगाव जिल्ह्याचा एक सर्वांगीण विकास आपण येणाऱ्या बरोबर. 15-20 वर्षात बघू शकतो? एक आर्किटेक्ट म्हणून तुम्हाला काय वाटतं? मला असं वाटतं, की जळगावमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट हा एक खूप मोठा स्कोप आहे. हं, त्याचबरोबर इंडस्ट्रियल एरिया
हा कव्हर केला तरी उत्तम. जळगावमध्ये केळी प्रसिद्ध आहे, तर त्याला लागणाऱ्या जोड वस्तू येणं गरजेचं आहे जळगावला, असं मला प्रशासनाकडे नक्कीच. मागणी आहे. तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे चांगला इंडस्ट्रियल एरिया डेव्हलप हं, झाला पाहिजे. येस. तर मग आता प्रशासनानं काय पावलं उचलली पाहिजे जेणेकरून चांगल्या कंपनीज हं. जळगावमध्ये येतील मग? या ठिकाणी कॉलेजेस बिल्ड करायला पाहिजे. कारण पुणे, मुंबईसारख्या सिटीमध्ये मी राहिल्यानंतर, हं, त्या ठिकाणी कॉलेजमध्ये गेल्यानंतर लगेच जॉबची अपॉर्च्युनिटी भेटते हं. सिटीजमध्ये. तर कॉलेज जर प्रबळ झाले, तर आजूबाजूला इंडस्ट्री ऑटोमॅटिक डेव्हलप होते असं मला वाटतं. सो बरोबर. कॉलेजेस डेव्हलप इन्कॉर्पोरेट झाल्या करणं खूप पाहिजेत. गरजेचं आहे. बरोबर. तुम्ही इंटिरियरमध्ये पण काम करता. येस, तर आता लोकं बऱ्याचदा Pinterest किंवा अशा साइट्सवरनं किंवा Facebook, बरोबर. Instaवरनं तुम्हालाच दाखवताच लोकं, की येस. आपल्याला असं पाहिजे. तर हं, हा टेक्नॉलॉजीचा वापर हं, हं. आपल्या या फील्डमध्ये चांगला आहे का वाईट आहे? तुम्ही कसं बघता त्याच्याकडे? नाही, चांगला आहे. कारण बऱ्याचशा गोष्टी ज्या इंटरनॅशनल लेव्हलच्या असतात त्या आता क्लायंटला त्यांच्या मोबाईलवर कळतायत. ठीक आहे. आणि आपण जी कन्सेप्ट ऑलरेडी जे शिकून आलेलो आहेत किंवा आम्ही रेफरन्स घेत असतो या गोष्टींचा, तर ती इन्कॉर्पोरेट करताना आम्हाला सोपं जातं या गोष्टी टेक्नॉलॉजीमध्ये, की ऑलरेडी त्यांना फोटोज वगैरे शेअर केल्यानंतर त्यांना लक्षात येतं या गोष्टी. त्यामुळे आम्हाला ईझी गोइंग झालेलं आहे. बरोबर. येस. दुसरं कन्स्ट्रक्शनमध्ये स्टील हं, आणि सिमेंट हे 2 महत्त्वाचे बरोबर. घटक असतात. तर मग स्टील निवडताना हं, तुम्ही हं. काय पॅरामीटर्स बघता आणि मग ठरवता, की हे स्टील चांगलं आहे, हे वापरलं पाहिजे? टेन्साईल स्ट्रेंथ, त्याची डक्टिलिटी, त्यानंतर आता 550 पर्यंत गेलं आयकॉन. बरोबर, बरोबर. बरोबर. तर त्याच्यामुळे आपलं जी पोटेन्शियल आहे आमचं, हं, हं, कॅन्टिलिव्हर स्लॅब्स वगैरे हं. ह्याच्यामध्ये आम्हाला पिक करतोय आम्ही या अजून गोष्टी. करता. येस. मग आयकॉन वापरता तुम्ही? हो, वापरतो. अच्छा. मग त्यांच्या सर्व्हिस, डिलिव्हरी हं, आणि हं. अवेलेबिलिटीबद्दल काय सांगाल? मला असं क्वचित म्हणजे आठवत नाही की कोणता स्टॉक तुमचा फेल आहे. बरोबर. सगळा स्टॉक मला स्टेडी भेटलेला आहे जागेवर. अच्छा, अच्छा. येस. आणि रेटबद्दलही म्हणाल तर कंपॅरेटिव्ह सगळ्या कंपन्यांमध्ये आहेत. तुम्ही गुड टू गो आहेत. क्या येस. बात है! दुसरं आता सुरुवातीच्या काळात किंवा आता काम करताना अर्थातच काहीतरी अडचणी पण आल्या असतील. बरोबर. तर असा एखादा प्रसंग किंवा घटना आठवते का, की काहीतरी अचानक अडचण आली, कधी नैसर्गिक आपत्ती आली, कधी पाणीच लागलं, कधी बरोबर. ब्लॅक कॉटन सॉइलचा प्रॉब्लेम येस, आला, येस, येस. हं, कधी हं. लेबरच आले नाहीत, कधी हं, हं. मशिनरी आली नाही. असं कुठलाही एखादा प्रॉब्लेम आणि त्याच्यावरचं सोल्युशन? अ, आम्हाला ब्लॅक कॉटन सॉइलवरच बऱ्यापैकी त्रास होतो. हं, जळगावसारख्या काही क्षेत्रामध्ये ब्लॅक कॉटन सॉइलचा प्रकार जास्त आहे. हं. त्या ठिकाणी फुटिंग्स म्हणाल तर फुटिंग आपण 10 टू 11 फीटपर्यंत फुटिंग करतोय. तर त्या ठिकाणी सोलिंग करणं वगैरे आणि आजकाल लोकं काय करतायत, की सोलिंगला बघताना तो एक टेक्निक आहे. ती एक स्ट्रक्चरल एक एलिमेंट आहे. तर सोलिंग करा, त्याच्यानंतर 5 फीटची फुटिंग घ्या. पण स्टीलवर आपण भरोसा ठेवतोय तेवढा. बरोबर. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर त्याच्यामुळे लक्ष असताना सोलिंगला असं हे बघू नका, की चीप मटेरियल आहे हं, म्हणून. हं, हं. येस, तर ती टेक्निक आहे आणि ब्लॅक कॉटन सॉइलचं आपण त्या पद्धतीने टॅकल करतोय. बरोबर. येस. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न ते हं, हं. म्हणजे या क्षेत्रामध्ये आता तुमच्यासारखे जे यंग आर्किटेक्ट येत आहेत, तुमचे बरोबर. ज्युनियर्स मित्र येत हं, आहेत, हं. त्या सगळ्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? एक मित्र म्हणून, एक सीनियर म्हणून या क्षेत्रात चांगली वाटचाल करण्यासाठी? येस. माझा एकच सल्ला आहे, की बजेट फ्रेंडली हं, कोणतंही स्ट्रक्चर करायचं असेल, तर याचा अर्थ असा नाही, की स्ट्रक्चरसोबत कॉम्प्रोमाईज करणं. बरोबर. ठीक आहे. तर कॉम्प्रोमाईज हा बऱ्याचशा गोष्टींमध्ये होऊ शकतो. कलरिंग हा वर्षानुवर्ष आपण करू शकतो. 2 वर्षानंतर, 3 वर्षानंतर. सेम फिनिशिंग आपण चेंज करू शकतो. जसे आपण कपडे बदलतो, त्या बरोबर. पद्धतीने बिल्डिंग्सलाही आहे, हं, की बऱ्याचशा गोष्टी, एलिमेंट्स आपण चेंज करू शकतो. बरोबर. बरोबर. तर स्ट्रक्चरसोबत कॉम्प्रोमाईज नको करायला, हे हं. मी सल्ला करेन. क्या बात है! येस. तर ते आर्किटेक्ट अनिकेत निंबाळकर आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे स्ट्रक्चर हे मजबूतच असलं पाहिजे कारण पुढचे 60, 70, 80 वर्ष ते स्ट्रक्चर टिकणार बरोबर. आहे. पण ऑफकोर्स जसं त्यांनी उदाहरण दिलं कपड्यांचं, तसं ते फॅशन डिझाइन स्टाईल जशी येत राहील त्याप्रमाणे तुम्ही बिल्डिंगचा बाहेरचा कलर किंवा आतलं काही इंटिरियर थोड्याफार प्रमाणात हे नंतर बदलू शकता. बदलू शकतो. जशी स्टाईल बदलते त्याप्रमाणे. पण तुम्ही स्ट्रक्चर पुन्हा नाही बदलू शकणार. त्यामुळे त्याच्याकडे तुम्ही चांगलं लक्ष द्या. पुन्हा एकदा आपले मनापासून आभार की तुम्ही येस. आलात आणि भविष्यात सुद्धा अशीच उत्तमोत्तम आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती आपल्या नक्कीच. हातून घडावी येस. याच आयकॉन स्टीलतर्फे मनःपूर्वक शुभेच्छा. येस. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच.